गडाच्या स्टार्टिंग पासून चढायचं. तर मित्रांनो आम्हाला अजून एक मित्र भेटलेला आहे, घरी मार खाणार आहे मी. आसनगाव या रेल्वे स्थानकापासून हा किल्ला 5 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे बराच काळ वास्तव्य होते असे सांगितले जाते. आसनगाव रेल्वे स्थानकावर उतरून आपण किल्ल्याच्या पायथ्याशी रिक्षाने येऊ शकता. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आपण आलो आहे माऊली गडावर आणि माऊलीच्या गेटमधून आतमधून निघालो. तर आता इथं पार्किंगसाठी जागा आहे इथं, आणि गडावर जाण्यासाठी मार्ग दुसऱ्याकडून नाही, इथून एक आहे आणि एक गेटाच्या बाहेरून आहे एक. किल्ल्याच्या पायथ्याशी जी मंदिरे आहेत त्यांचा सुद्धा इतिहास आहे. पेशवेकालीन वाड्याचे काही अवशेषही किल्ल्याच्या पायथ्याशी आहेत. पेशव्यांच्या काळात किल्ल्याच्या पायथ्याशी सरदारांची कचेरी, त्यांचे वाडे होते, त्यांचे अवशेष आजही आहेत. इथून तुम्ही आले तर इथून डायरेक्ट सरळ रस्ता आहे वरती जाण्यासाठी, आणि पुढं मंदिर पण आहे. तर आपण तिथे जाऊ, दर्शन करू, मग वरती जाऊ. तर मित्रांनो इथं गणपतीचं मंदिर आहे, आणि तिथून जर सरळ आले तर इथं कमान दिसते. कमानीमधून प्रवेश करून जायचं वरती. माऊली किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1661 मध्ये मुघलांकडून जिंकून घेतला होता. पुरंदरच्या तहात तो पुन्हा मुघलांकडे गेल्यावर सन 1670 मध्ये मोरोपंतांनी तो परत जिंकून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शंभूराजांच्या काळात मराठ्यांचे किल्ले लढून जिंकता येत नसल्याने औरंगजेबाने ते फितूरने जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला. इथून जर तुम्ही आले तर इथं समोरच तिकीट घर आहे. तिकीट घराच्या लेफ्ट साईडला जेंट्स बाथरूम आणि महिलांसाठी राईट साईडला आहे, आणि आपल्याला जायचं सरळ. चला. आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याशी तिकीट घर दिसून येते. प्रत्येकी माणूस 30 रुपये तिकीट असे होते. तर आम्ही पावती घेतलेली आहे आणि आम्ही आलो आहे 7 जण, आणि यो एक आठवं. याच्यासाठी पावती नाही, आणि आम्हाला पावती पडली 210ची. तर आता स्टार्टिंगला झालेले आहेत कन्फ्यूज. माथेरानपेक्षाही उंच व थंड हवा, हिरवीगार वनश्री यामुळे माऊली हे पर्यटकांना आकर्षित करणारे ठरले आहे. तर इथं बाथरूम नसून तर रूम आहेत, आणि इथून सरळ आल्यावर आपल्याला जायचं राईट साईडला. तर आता स्टार्टिंगला लागले दम. व्हिडिओ काढायला राहायला लागतं पाठीमागं, नाही जातं पुरं. मला काय धावत जायला लागतं, त्यामुळं दम लागले. पाणी पण नाही आणलं. आलो तर आपल्याला इथं निशाण दिसते का, इथं किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे. तर आपण इथून सरळ जाऊ शकतो. तुम्ही ट्रेकिंगला आल्या का फोटोशूटला आल्या? फोटोशूट. जा पुरं जा. वाघाला आहे. तुम्ही तिकडून आले ना, सरळ जायचं आहे फक्त आपल्याला. मग नंतर इथे लागतोय ब्रिज. तो ब्रिज पार केल्यावर आपल्याला सरळच जायचं आहे, आणि इथं बोर्ड लावलेला आहे माहिती. हा इकडून जर असं जातोय मोठ्या बंधाऱ्याकडं, आणि इथं लिहिलेली माहिती. आपल्याला लेफ्ट साईड मधून जायचं आहे वरती. तर मित्रांनो गडाच्या स्टार्टिंग पासून चढायचं आहे, म्हणजे रस्ता असाच आहे. गडाच्या पायथ्यापासूनच चढाव आहे असे आपल्याला अनुभवायला मिळते. हो थांब. तर मित्रांनो आता आम्ही घेतलेले स्टॉप घेतला, झालं फोटो काढायचे. फोटो यो. माऊली किल्ला हा 3 भागात विभागलेला असून त्याच्या उत्तरेकडील भागाला पलसगड म्हणतात, तर दक्षिणेकडील भाग हा भंडारगड
म्हणून ओळखला जातो. किल्ल्याजवळून भारंगी नदी वाहते. ही नदी भातसाई नदीची उपनदी आहे असे समजून येते. मित्रांनो, तर आम्ही अर्धा रस्ता तरी पोचलो का आपण. पोट दुखायला लागला. जर तुम्हाला रस्ता मिळत नसेल तर तुम्ही आजूबाजूच्या झाडावर नाहीतर दगडावर खून केलेलं नाही तर काहीतरी केलेलं असेल तर दम लागला तर तुम्ही ते बघा. त्यांचं मोटिवेशन पाहिजे. हा मस्त व्हिडिओ मध्ये आलेलं आहे. आता थांबून पाणी पिऊ, 5 मिनिटं बसू, मग नंतर परत चढू. इथून सर आले हे इथं खालती पण एक रस्ता आहे. बघतो काय रे, इथून वरती चढायचं. हा इथं चढायला इझी आहे पण ब्लॉगर्स आहे ते इथून दाखवतात त्यामुळं हार्ड वाटतं. त्याचा चढण्यासाठी इझी आहे. तुम्ही चढाल तर जरा हाताचा वापर करून चढा. हाताचा वापर करा. तर मित्रांनो आता असा सरळ 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 रस्ता चालू आहे. आता परत चढाव चालू. 3 का 4 स्टॉप घेतला आम्ही. आम्हा कोलीवरांच्या तुझा डोंगर आय तुझा डोंगर तुझा डोंगर. मित्रांनो इथे झाड पडलाय आणि पोरं फोटो काढायसाठी त्या झाडावर चढतात. बनवला गेलाय तो तिथं काय बनवला गेलाय का? म्हणजे तुटलेला होता तो वेगळीकडे. हो पप्पा आलता तुझा फोटोशूट साठी. चल 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 झाला ग्रुप फोटो घेतला असता मस्त. इथून एक रस्ता आहे, एक लेफ्ट गुगल मॅपला बघ. हे रस्ता कपला इथून. लेफ्ट साइडने रस्ता नाही, राईट साइडने जायचं आहे. काय हे काय तिथं जरा हे पण काय खोलदरी असल्यामुळे आम्ही आता चाललोय राईट साइडने. कुठे अजून पोहोचलो नाही आम्ही. पोहोचलो नाही अजून. आज 14 तारीख सांगितली तुला. इथून चढाव संपला आणि इथून सरळ सरळ रस्ता आहे, सपाट पृष्ठभाग. आपल्याला जायचं इथे. इकडून आपण आता वरती जायचं. तर आपल्याला इथून असं ते बोरं दिसतात, इथून असं वरती जायचं. चलो. तर मित्रांनो इथून जरा येत असेल तर जरा नीट या. इथं फक्त स्टार्टिंगला चढायला नीट जमत नाही, मग नंतर इथून इकडे आला इथे आहे आणि मग इथून जायचं सरळ 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 वरती. तर मित्रांनो इथं याच्यावर लिहिलेलं आहे गाड्या जाण्याचा मार्ग, तो तिकडून दाखवतो पण आपल्याला जायचं आहे इथून.
इथं टिक केलेलं आहे, समोरच्या दिशेने बांध दाखवलेला आहे, तर आपल्याला तिकडे जायचं आहे. चलो. तर मित्रांनो आता आपण त्या लोखंडी शिडीजवळ पोहोचलेलो आहोत. इथून थोडासा चढा होता, मग इथून लोखंडी शिडी आहे, इथून मग डायरेक्ट आपण जाऊ झेंडेजवळ. तर चला जाऊ, थोडासा प्रवास बघा बघा. अरे ओ. तर मित्रांनो आता इथून शिडी चढून आपण इथं आलो, मग इथून आपल्याला झेंडा. मित्रांनो आता इथं आम्ही फोटो काढलेत, आता आम्ही चाललो इथून वरती. तर चढाव संपलेला आहे, आता लागलाय सरळ रस्ता. तर आता जातोय बरं चालायला, कारण की कधीपासून चढाव करून करून पाय आणि श्वास एवढा दम लागलेला आहे. ह्योच रस्ता आहे बरोबर आहे, चल बरोबर. जर तुम्हाला रस्ता मिळाला नाही तर आजूबाजू झाडाला किंवा दगडांवर टीक केलेली असेल, टीक बघा. माऊली किल्ल्याच्या वरच्या पठारावरती आम्ही आलो आहे आणि या पठारावरती पाण्याची टाके दिसून येते. हे शिवकालीन पाण्याची टाके आहे हे समजून येते. इथे लिहिलेलं आहे बघा, काय लिहिलंय? शंभुदुर्ग प्रतिष्ठान मुक्काम. इथं काय लिहिलंय? मुख्य दरवाजा आता इथून आहे. आता इथून जाऊ आम्ही मुख्य दरवाजाकडं. चला लेट्स गो. आता आम्ही पोहोचू वरती पोहोचलेलो आहोत, पण आता मेन दरवाजाकडे जायचं आहे, नाही का तर खायचं काहीतरी खायचं, भूक लागली. तर बघा या झाडावर पण टिक केलेलं बघा. आता आपल्याकडं 2 रस्ते आहेत, इकडं पण एक रस्ता जातोय आणि इकडं रस्ता जातोय. इकडं रस्ता जातोय तिथं लिहिलाय, हा इकडं रस्ता जातोय तो महादरवाजाकडे जातोय, आणि हा जातोय शंभुदुर्ग प्रतिष्ठान लिहिलाय काहीतरी, पण ते नीट दिसत नाही. गपकन घेतला. तर मित्रांनो आम्हाला अजून एक मित्र भेटलेला आहे, इलेक्ट्रिशियनच्या ग्रुपला ऍड केलेला आहे याला. आता सांगू आम्ही ऍड करायला याचा नंबर सुजित देसले. तो याने पलाला तो म्हणजे आला नाही तो, त्यामुळे हा भेटलेला. ए बोल काहीतरी बोल, लाईक करो बोल. नाही चालू द्यायचे. चल चला चल. हा चाल. तर तुम्ही इथं काय खाल तर प्लॅस्टिक वगैरे काय बॅगेतच ठेवा. काय प्लॅस्टिक वगैरे बाकी ते असेल ते घाण कचरा विचरा ते बॅगेत टाका ना, खाली जाऊन कचऱ्यामध्ये टाका. तर मित्रांनो इथं आपण आलो या रस्त्यातून, मग नंतर इथं महाराजांची मूर्ती आहे, आणि इथंच राईट साईडला खाली आहे महादरवाजा. महादरवाजाची रचना ही गौमुख पद्धतीची पाहायला मिळते. तोरणा, रायगड असे बरेच किल्ल्यांवर गौमुख पद्धतीचा महादरवाजाची रचना पाहायला मिळते. इथे दगडांवर शिल्प कोरलेले आहेत. ते शिल्प शरभ नावाच्या प्राण्याचे शिल्प आहेत असे समजून येते. महादरवाजाच्या आतल्या बाजूला पारेकरांसाठी देवड्या पाहायला मिळते. तर मित्रांनो आता इथे एक कुंड, पिण्याचा कुंड. हा तर आता आम्ही पाणी पिणार आहेत. या तुम्ही गेर परत भरते. मासे घे ना एकदम नको. आधीच बोय अरे सगळ्या बाटला अरे बाकी बाटल्या नक्की माझ्या बॅगेत आयटीचे तेरे बेच अभ्यास करायला गेले ते इकडे बेल बनवायला आणल्या किंवा आदेशने आणल्या ना.
त्याला कशात देतो? आता आम्ही महादरवाजाकडून निघालोय. आता कुठं जायचं ते माहित नाही. कल्याण दरवाजा. बघ कल्याण दरवाजा नाही बघ. तर मित्रांनो पलसगडकडे कल्याण दरवाजाकडे जायचं होता, पण हे यांना माहित नाही काय, तर यांनी आणून ठेवला इथं. पण हे जर तुम्हाला माहित असेल काय आहे, मंदिर होतं का काय, घर होतं का काय, ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा नक्कीच. तर आता आम्ही चालू पुढं, माहित नाही रस्ता, पण चला पटकन गेली, चार्जिंग पण कपले. आता इथे एक लिहिलेलं आहे महादेवांचं मंदिर, असं काहीतरी लिहिलेलं आहे. तर आपण पुढं बघू कोणतं मंदिर आहे. आता बोलता हनुमानाचं मंदिर आहे. Oh my God, very beautiful. सभा मंडपाच्या पुढे आपल्याला माहुलेश्वराचे मंदिर दिसून येते आणि त्याच्याच पुढे आपल्याला तलाव दिसून येते. तर मित्रांनो, तिथून आपण मंदिराकडून समोर आल्यावर आपल्याला तिकडं दारुगोला व धान्य कोठाराकडे जायचा मार्ग इकडे आहे. तर आपण तिकडं जाऊ, तिकडे बघू काय काय अजून. रस्ता कोणालाच काय माहित नाही, नुसतं फिरतात बेजबाबदार मुले. दारुगोला भेटलेला नाही आणि या मुलांच्या मुलं आहे का. पण तर मित्रांनो, दारुगोला व धान्यकोटा तिकडे रस्ता आहे आणि इकडं आहे हनुमान दरवाजाकडं. तर हा रस्ता आहे तो. तर आपण इकडं जाऊ. दारुगोला तर बघायला भेटला नाही, पण आता तिथं रस्ता पॅक होता त्यामुळे बघायला भेटला नाही काही पुढचा. आता आपण हनुमान दरवाजा बघू दिसतो का नाही. गवतामुळे रस्ता पॅक झाले त्यामुळे दिसत नाही रस्ता. तर मित्रांनो, तिकडून सरळ आले तर एक साईडला हनुमान दरवाजा लेफ्ट साईडला आणि कल्याण दरवाजा राईट साईडला. तर आता पहिले आपण जाऊ हनुमान दरवाजा. तर मित्रांनो, तुम्ही हनुमान दरवाजाकडे याल तर नीट या, कारण की रस्ता खूप हार्ड आहे. माझा पाशात फक्त थोडासा रस्ता आहे हो, एवढाच. आणि खाली दरी आहे. तर नाही जा तुम्ही, पण जा, पण नीट जा. तर आपण बघू, खाली जाऊ जरासा. आता हे थोडसा बघूया ना. तर मित्रांनो, तुम्ही बघा का, म्हणजे असा इथून आलो वरून तर डायरेक्ट दरी आहे, म्हणजे शिडी आहे. तिथून आपण खाली उतरू, बघू काय काय. तुम्हाला दरी दाखवतो कशी. इथून दरी डायरेक्ट खाली. घरी मार खाणार आहे मी. आता आपण खाली जाऊ, बघू कसा आहे. चला तर जाऊ. हनुमान दरवाजाच्या खाली पाहण्यासाठी आपल्याला खाली जाण्यासाठी खूप अवघड असा रस्ता पाहायला मिळतो. ट्रेक धीरज ब्लॉग त्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा. येऊ का तिथं ते बघू ते आता आलो. अरे कळलं, हनुमान दरवाजा म्हणजे इकडून वरती जाणार असायचो. चला तिकडे हनुमान दरवाजातून खाली उतरण्यासाठी आम्ही लोखंडी शिडीचा वापर करून खाली उतरत होतो. शिडी खूप हिलते, जरा असते याचा. आणि घरी
मार खायचा. तर मित्रांनो तुम्ही इथून उतरले हनुमान दरवाजा आणि तिकडून एंट्री आहे. इथून वरती जायचा रस्ता आहे आणि खाली यायचा रस्ता. आता आपण जाऊ वरती आणि तिकडून कल्याण दरवाजाकडे जाऊ. तर चला मित्रांनो आपण आलो हनुमान दरवाजा बघून. तर आता कल्याण दरवाजा बघायला जाणार आहोत. इकडे राईट साईडला कल्याण दरवाजा आहे आणि लेफ्ट साईडला हनुमान दरवाजा. तर चला आता कल्याण दरवाजा बघू. मित्रांनो तुम्ही सरळ आले ना वरून तर राईटनी खाली यायचं आहे. मग इथून आहे सरळ रस्ता. इथून आपल्याला शिडी आहे. या शिडीवरून वरती जायचं आहे. तर मित्रांनो आम्ही आलेलो कल्याण दरवाजा बघायला. पण आता आलो आहे भंडारदुर्ग किल्ल्याजवळ. आणि इथं मस्त आर्टिस्ट उमेश त्यांना उमेशसाठी झाल्या. आता इथं फोटो काढून आता आम्ही जाणार आहोत कल्याण दरवाजा. कल्याण दरवाजा इथेच आहे. तिथे कल्याण दरवाजा बघू आणि मग नंतर पलसगड कडे गेलो तर जाऊ. नाही आपण तिथून आलो. मग आता समोरच आहे कल्याण दरवाजा. इथे लिहिलं आहे कल्याण दरवाजा. आता इथून बघू कल्याण दरवाजा. तुम्हाला मी दाखवतो बघा नक्कीच. मित्रांनो आपण आलो तिथून वरून. आता इथं फक्त पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांवरून सरळ जाईल डायरेक्ट अशा. तर जरा नीट उतरावा. मित्रांनो आता पायऱ्याच आहेत. या पायऱ्या उतरून खाली बघू काय काय. तर इथून उतरायला रस्ता आहे. बघू आता आपण खाली जाऊन काय काय. रुमाल घे ना. हा ठेव जरा. रस्ता उतरलाय. आता जरा खाली जायला मार्ग असेल तर आम्ही जाऊ. दाखवतो तुम्हाला काय काय. तर मित्रांनो तुम्हाला ती रस्सी दिसते त्या रस्सीवरून खाली उतरायचं आहे. आणि तिथं खाली पायऱ्या आहेत. तर तिथून कल्याण शहर दिसतो वाटतं त्यामुळे कल्याण दरवाजा नाव दिला असेल. तर आता एवढंच. तर आता आम्ही जाऊ. आता वरती जाऊ आम्ही. बघू आता पलसगडकडे गेलो तर जाऊ नाही तर खाली जाऊ. चला. तर मित्रांनो आपण कल्याण दरवाजा इथून बघितला जाऊन इथून. आता इथून सरळ सुलके बघायला कुठून इकडे आहे ना रस्ता. इथून आपण जाऊ बघू पुढं काय आहे. दिसला तर बघू नाही तर परत घरी जाऊ नाही तर दिसता ते रे. तर मित्रांनो आता आम्ही सुलका बघायला आलतो आणि त्याच दिशेने एक गुफा आहे. तर गुफेत काय आहे का बघू पहिले. दगड मारून तर मित्रांनो तिथं मधमाशांचा पोल आहे आणि मधमाशा फिरतात. आग्याच्या माश्या आहेत. तर तिथं जाऊ शकत नाही कारण की गेलो तर घरी जाता आता आमचं वाट लागणार आहे. म्हणून आम्ही जाणार आहे डायरेक्ट आता पुढं बघायला. तर मित्रांनो आता या स्पॉटला बाय करतो ना. आता आम्ही जातो कुठेतरी जावं. आता बघू नाहीतर खाली उतरू. तर मित्रांनो आपण मगाशी गेलो नव्हतो त्या गुफेमध्ये. तर आता बघू गुफेमध्ये काय आहे. चला ये रे ये. तिकडं मार फ्लॅश. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे जास्त काय नाही फक्त पाणी साचलाय तो. आणि इथं लिहिलेलं आहे तर चला मित्रांनो आता आपण जाऊ पुढं. बघू पुढं अजून काय मिळतं तर आपण बघू. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तर एवढी मेहनत घेतो तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा
नक्कीच. आणि तर मित्रांनो आता आम्ही दिसत नाही एवढ्या दुखेत. केलेली बेल खाणार आहेत आणि आम्ही निघणार आहेत खाली डायरेक्ट परतीच्या प्रवासाला. तुम्हाला पाणी प्यायचं असेल आणि जर तुमच्याकडे पाणी नसेल तर तुम्ही केल्याच्या खरं पितात पाणी केल्याच्या झाडाचे इथून असं म्हणजे केल्याला होल पाडायचा आणि पाणी निघतं तिथून. हां सुकलाय तो म्हणून पाणी येत नाही. तर तुम्ही ताण लागली तर नक्की करा, तुम्हाला जरासं बरं वाटेल. आपण पण ट्राय करू एकदा. आता आम्ही पायथ्याशी आलेलो आहेत म्हणजे गेटजवळ आलेलो आहेत आणि आम्ही सकाळी निघालेलो 8:15 आणि आता पोचलोय 4:15 ना. 4:15 पोचलेलो आहेत. एवढा टाइम लागला आणि आम्ही तिथून वरून 2:30 वाजता निघालेलो आणि पोचलोय तेच 4:15. चला बाय बाय. लाईक करो, सबस्क्राईब करो.